ट्रॅक्टरवर पाणीपुरी खायला बसलो आता आम्ही. ओरा दाखवायचं ते एकदम असा ओरा दाखवला. ट्रॅक्टर घेऊन आलोच आम्ही कापड बाजारात. हा कापड बाजार ट्रॅक्टर घेऊन आलोच आहे. आता ट्रॅक्टरवर बसून पाणीपुरी पण खायची. पाणीपुरी वाल्याला दाखवतो याला घेतला मुला. तर राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज 23 तारीख आहे, 23 फेब्रुवारी. 20, 21, 22 म्हणजे आजचा कार्यक्रम होता. तरी पण 21 तारखेचा आपण ब्लॉग बनवलेला आहे. तर थोड्या मी अपलोड करणार आहे. आणि 22 तारखेचं तर काही ब्लॉग बनवणं झालंच नाही, कारण की मंदिराच्या कामामुळे खूप गडबड होती मागं. आणि गर्दी सगळे सांभाळायचे वगैरे सगळं काम होतं. त्यामुळं ब्लॉग 22 तारखेचं काय बनलेलं नाही. पण आता आजपासून डेली आपण ब्लॉग अपलोड करणार आहे. जे करतच होतो आपण पहिल्यापासून, पण अजून एक कन्सिस्टन्सी बरोबर ठेवणार आहे. आणि त्याच्याबद्दल आपण ब्लॉग अपलोड करत राहणार आहे. सांबार, भात, आमटी, भाकरी असा मेन्यू होता मंदिराच्या प्रसादाचा. 18 वाजून 14 मिनिटं झाले. नाश्ता करू मग जाऊ आपण. मित्रांनो, जस्ट आता साईडवर पोहोचलो. आल्या बघायला वरच चढलेलं आहे. जमतं का नाही? जमत आहे? जाऊ मग, जाऊ का? वा पट्टी आणली तिरकी. हा पट्टी आणतो तिरकी वगैरे. कशी पिळली पट्टी बघ ना तिथं. हा मित्रांनो, आता 3:30 वाजले. 3:30 वाजले मी चाललो घरी, कारण की प्लंबर आपल्या आता आपण नवीन घर बांधलं आहे, त्याच्यावर स्लॅबवर टाकी ठेवायची, ती टाकी फिट करायची आहे नवीन. त्यासाठी प्लंबर येऊन राहिले. आणि वातावरण एकदम पावसासारखं झालं. ऊन वगैरे काहीच नाही आज. एकदम आभाळ असं अंधार पडल्यानं झाला आहे. पाऊस येण्यासारखं. तरी पाऊस आला होता तरी एक दिवस रात्री 21 तारखेला. हा काय म्हणली? चल रे खंडू, चल चक्कर मारत तुला. चल रे, चल मी चाललो. चल चल पटकन. ओके, एका मिनिटात काम होतं. स्टँडवर पाठवले. टाकी पण आपल्याला वरती पाठवायची आता. झालंच नाही. ओय काय करू राहिला? हा सोडतो. मित्रांनो, आत्ता मार्केटला आलो होतो शू बँड वगैरे घेण्यासाठी, कॉक वगैरे घेण्यासाठी. आणि मटेरियल जरा थोडं कमी पडलं होतं आपल्याला, तसं घ्यायला आलो होतो. मटेरियल घेतलं. मित्रांनो, आत्ताच टाकी फिटिंग झाली. ब्लॉक काढायचं सुद्धा टाईम भेटला नाही. याच्यावर टाकी फिट केली, तुम्हाला दाखवतो. याला पण सोडायचे. जा भाऊ, 6 वाजता. खंडू माझा बा खंडूला सोडून दिलं ना. अगा मित्रांनो, इथं टाकी बसवली आता जस्ट. हे पाईप वगैरे केले आम्ही. तेव्हा फक्त सार भात खाऊन गेलो. त्याच्यानंतर डबा तर घेऊन गेलो बरोबर, काही जेवायला टाईम भेटला नाही. आता नंतर परत टाकीच काम केलं, त्यामुळं आता परत जेवायला मध्ये टाईमच भेटला नाही. परत मटेरियल कमी पडलं होतं. आता मार्केटला गेलो होतो. मार्केट जवळपास इथून 4-1 किलोमीटर असेल, 4-5 आहे ना, 5 किलोमीटर असेल. तिथे जाऊन आलो. मम्मी काय बनवली तुला? काय बनवून राहिली? आता 6 वाजून 15 मिनिट झाली. गाड्या बघा कसं अँटिक आहे, स्टाईल तशी त्याची. मावशी मुलं असंही राहिले माझ्याकडेच. काल तो आला होता महाप्रसाद आला इथं मंदिराच्या. मित्रांनो, आता जेवण करून घेऊ. आताच आवरले. दही पोळी काय? दही साखर आहे. वांग्याची भाजी मम्मी लवकर केली माझ्यासाठी आज. आहे का सर? हा, आता ताजा स्वयंपाक केला.
असं इकडे जाऊन बस असं इकडे बसते मीठ चालू जेवतो मी हां आणि चटणी पण दिली तोंड लावायला आणि शेंगा पण दिल्या बरोबर आहे ते घाटी हां हरभरा शेंगाचे गाठी दिली ठीक संध्याकाळसाठी का हा नाही आता जेव ना तू हां मी आता जेवतो आता पण संध्याकाळी मी जास्त नाही जेवणार आता जेवायला 6 वाजले म्हणलं होतं आज जेव ना मग आता तर जेव संध्याकाळी फक्त मी वरण भात खाईन साधं वरण भात आता खाईन बरोबर आता जेव तू आज चल संध्याकाळी टायमाला पटकन जेवून ये घे खाऊन आता 7:45 वाजायला आले आता स्वामी समर्थाच्या मंदिरात आले आरती करण्यासाठी सगळेजण जमले आरतीला मित्रांनो आता 8:45 झाले आणि आम्ही ना ही ट्रॉली घेऊन जायची आम्हाला गावामध्ये जवळपास किती किलोमीटर होतं तरी तो 5 किलोमीटर. हां 5 किलोमीटर आहे ही ट्रॉली सोडायला जायचं आपल्याला आणि आता ट्रॅक्टर घेऊन परत यायचं म्हणजे याला एक ट्रॉली लावून परत आणायची ना नाही मोकळं सोडून ये. फक्त ही ट्रॉली सोडायची आणि परत यायचं आहे ए तुम्ही येऊ राहिले का हां हे दोघं पण येऊ राहिले आम्ही 5-6 जण आहेत टोटल अजून एक जण येऊ राहिला ब्लॉग चालू झालाय. याला चावी कुठं लावा कळलं नाही चावी कोणती हे सांग ना त्याला चेष्टा करतो तुम्ही बाजूला फेक काढून नाही तर मला 200 वा किती पहिलेच वाजला ए उत्तर खाली ढकला लागेल हॅलो मारा ढाका तुम्ही ढकला मी ब्लॉक काढतो नको मारू सेल ढाकला लागेल त्याला. उतरा 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 तू कशाला उतरतो येडे उचलता गिअर नाही तर तेच त्यांना बोलवा एवढे जाणार ढकल जातो का ट्रॅक्टर देऊ इकडे धक्का द्यायला ट्रॅक्टरला बंद पाडला ट्रॅक्टर धक्का द्या अरे आता एवढे जण आलेत मी आम्हाला हे ड्रायव्हर एकदम पक्के रे भाई एकदा बसले गेलं की स्टार्टर मारला गाडी चालू जाऊ का 5 जण आहे 5 जण हा म्हटलं होतं ते माहिती बाबा बघ आता मी ती एवढे दिसतो मी ते काय म्हणतोय ऐका रे काय रे हा येत नाही झटके आणून राहिला याला येत नाही झटके आणतो यो त्याला येत नाही अयो मोडलं उलट कुठं चाललंय हो उतरा याला बंद काय नको रे धक्का द्यावा लागेल उतर अरे मला दिसत नाही तसं तू मध्ये येतोय काळा काळा अंधारात अरे लय दिवस झाले चार अरे त्याची ना ते कुत्रे लागले ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉलीच्या ट्रॅक्टर लवार मॅच भंडारा.com चलो और है भाई और है जाऊ दे पलीकडे बघा इकडं हा चला जाऊ द्या काय अडचण नाही जमते मित्रांनो जागाच नाही झालं इथून फुल ट्रॅफिक जाम झाले
इकडे बघा इकडे हा विशाल भाऊ आले अमोल भाऊ तुम्हाला आवाज घेऊ राहिले अमोल भाऊ म्हणते नाही माझ्या घेऊ राहिले माझी हो तू नको घेऊ काही तुला येत नाही काय तू कपरा कपरा इसल्या घालशील मित्रांनो टन मारत चालले असं कारण की इथून आता वळायला जागा नाही आम्हाला त्यामुळे ए वळव ना आता हा वळ एक नंबर ओके आहे धोत्रे खरंच राव तुम्हाला भाई खरंच लय डोकं आहे हा तुम्हाला सर हा मोठमोठे कार केले गंमत मध्ये मोठे केले आम्ही गार गंमत मध्ये कारण आता परत आहे ना ट्रॉली जोडायचं काम चाललंय ट्रॉली ओढून तर घेतली आम्ही आता ओके जाऊ का मावा संपला तर मी ट्रॅक्टर झोपीत असतो ट्रॅक्टर मी सोडून देत असतो भाऊ आम्हाला काय घालायचं होतं मी विचार आहे का मावा संपला का मावा संपला आता आमची लागली मग आता आम्ही बी संपलो मग आता आम्ही बी संपलो पुढच्या वर्षी नाही पुढच्या यांनी भाऊ आता हा भाऊ तू काय मेसेज करून घेऊन राहिला का जायचं गेला आम्ही आता ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट कापड बाजारात घुसलो बघा म्हणजे पण आता आमचं चाललं इकडून जायचं पण नको वाटतंय काय सगळे लोक चोपडाकडे बघतील त्यामुळे आता आम्ही कापड बाजारातून जाय ना ट्रॅक्टर लावून चहा प्यायला जायचं गावातच जाऊ मग बाहेर नको गावातच जाऊ कुठं हा बोलले एकदम गावातल्या गावात पण धोत्रे एकदम फुल स्पीडनी ट्रॅक्टर पोहर राहिले भाई पाणीपुरी नाही चहा तरी अरे देशी माणसं पाणीपुरी खात नाहीत भाऊ लक्षात घे जय श्रीराम आम्हाला आम्ही इथे ट्रॅक्टर नाही वाचायचा ट्रॅक्टरवर बसून पाणीपुरी खायला आता आम्ही आता ट्रॅक्टरवर बसून पाणीपुरी खायला भैया कैसा लगा आपको कैसा लगा हाँ एक नंबर ट्रैक्टर पे बैठ गया कैसे सवारी कैसी सुनी हमने मित्रांनो आता पाणीपुरी खाऊन झाली आहे आता आम्ही गावागावातूनच चाललेलो आहे आणि इतके खड्डे आहेत ना पूर्ण गावामध्ये म्हणजे सिटीमध्ये मेन कापड बाजारामध्ये इथून आता आम्ही सोडा प्यायला चाललोय आपले ट्रॅक्टर लवर आम्हाला धोत्रे ओळखलं मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल भाऊ तुमचा लाडका ओके देवा नाही हा तुमचा लाडका ट्रेन ड्रायव्हर आहे आपले अमोल शेठ ट्रेन मध्ये जेवढे घटे ना तेवढे ट्रॅक्टर हे आपले सहकारी मित्र विषय औरा भात झाला पाहिजे कुठं का असतं ना कसं का असतं ना औरा भात झाला पाहिजे येतं नागरिक येतं ओंकारमुळे बिर्याणी काय खायची नाही सोमवार आज सॉरी श्री स्वामी समर्थ हा नाव शोधतो तुला कळलं ना ते तुझ्या जिकडे मोठी तुला कळलं नाही मला काय माहिती रात्री कोण आले त्यांनी एवढं तरी सांगितलं असतं ना मंजुरी तरी शोधलं असतं ना बरोबर इकडे विचारलं इकडे विचारलं चाललाय आपला ओरा इकडे विचारलं संजय पेठेच इकडे गेला तो मागच गेलो परत इकडे आलो आणि संजय पेठेच संजय पॅटीस
जांजाय दूधवाल्याला जांजाय पॅटीसवाला म्हणून राहिला मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. एकदा घोषणा दे वाटेल गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया म्हणलो आता. काही नका काढू गेला गाडीचं तिथं. माव यायचा आवाज शेटला. हो दामानी घ्या दामानी घ्या. मित्रांनो आम्ही जागा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आलो होतो मूर्तीपाशी. विषय आज झाला इथं आहे ना पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे पलीकडं दिसतं मला काढलेलं आहे. पलीकडं सगळं काढलेलं आहे त्यामुळे आता आम्हाला परत वळून आहे ना वळून परत इथून चालू आहे. परत आता इथून वळून परत आम्हाला टिया ग्राउंडनी जावं लागणार. मित्रांनो सोडावाला तिथे चाललं आम्ही ट्रॅक्टर बसून सोडा प्यायला. तर लोकांचं रिॲक्शन बघा बघता आता बरं का ट्रॅक्टर दाबलं. अरे नाही दाबलं इकडे बघा गाडी पुढे घेतात थोडी. भाई और भाई ओके ये मित्रांनो सोडा आला आपला आता सोडा पिऊन घेऊ. मित्रांनो आम्हाला एक फोर व्हीलर भेटली ती वाटला सीएनजी पंप पुढे चला म्हणलं आमच्या बरोबर चालायचं असताना सीएनजी पंप तुम्हाला दाखवतो. आता एक आम्ही पेट्रोल पंपाची गाडी घालतो बाहेर काढतो. बघा बघता ही गाडी मित्रांनो ती मागं आली गेला सीएनजी पंपात सोडा. आम्हाला काय भरायचं नाही पण बळ चक्कर आणायची पेट्रोल पंपात आम्हाला बघा. सीएनजी भरतात पेट्रोल टाटा. मित्रांनो ह्यो ट्रॅक्टर आपल्याला सोडायचा आहे त्यांनी आपल्याला मिरवणुकीसाठी दिला होता. मित्रांनो आताच आम्ही ट्रॅक्टर सोडलाय. आता आम्हाला जवळ ट्रॅक्टर सोडायला वाजले 10:30. ठीक मी आम्ही ट्रॅक्टर घेऊन पाणीपुरी खायला आहे ना काबरा बाजारमध्ये गेलो होतो. बरं पोलिसांनी पकडलं नाही. पोलीस नव्हते. थोडीशी गर्दी कमी होती रे थोडीशी गर्दी पाहिजे. असे लोक आमच्याकडे बघत होते ना ट्रॅक्टर बसून पाणीपुरी खात आणि आम्ही परत तिथे गेलो पण ट्रॅक्टर बसून पाणीपुरी खात होतो. तर मित्रांनो जस्ट आत्ता जेवण झालं आपलं आणि आता आज फुल मजा केली आज ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर भरपूर फिरलो. मित्रांनो ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला आपला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच जर नवीन व्हिडिओ वगैरे आपले ब्लॉगमध्ये पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.